Good morning, students. Today we start the next point from topic number 4, altitude and median of triangle. Median. आज आपण प्रकरण क्रमांक 4 मधील median हा पॉइंट अभ्यासणार आहे. First we study the definition of median. The segment joining the vertex and midpoint of the opposite side is called median of the triangle. The segment joining vertex म्हणजे शिरोबिंदू and midpoint of opposite side शिरोबिंदूच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू midpoint म्हणजे यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला median असे म्हणतात. Now look this figure of triangle PQR. We know the P, vertex P, vertex Q and vertex R. याला आपण vertex P, vertex Q आणि vertex R म्हणतो. आता आपण डेफिनेशन बघितलेले आहे. तर इथं आपण मीडियन कन्स्ट्रक्ट करणार आहे. मीडियन आपण इथं काढणार आहे. आता vertex Q विचारात घेतला तर त्याचे अपोजिट साइड्स ही समोरची येईल. PR येईल. आता द line joining vertex and midpoint of opposite sides. For this, first find the midpoint of PR. PR चा मध्यबिंदू काढा. कसा काढा तुम्ही तर पट्टीच्या साहाय्याने PR ची लेंथ मोजायची. आता इथं 8.4 आहे. तर काय करायचं त्याचे निम्मे करायचे म्हणजे 4.2 येईल. पट्टी साहाय्याने बरोबर तिथं पॉइंट द्यायचा इथं. हा झाला मिड पॉइंट. पट्टी साहाय्यानेच काढा. समजायला मी नाव दिलं A नाव दिलं A and draw the segment joining this midpoint A and vertex Q by using scale. पट्टी साहाय्याने जोड काढा. So QA is called the median. हा आपण साइड PR चा median काढला. Similarly another median. Suppose we take the vertex P. The opposite side of vertex P is QR. P ची समोरची बाजू कोणती आली QR. तर QR चा मिड पॉइंट काढा. तीच पद्धत आहे. QR ची लेंथ मोजा बरोबर 6 आहे. 6 चे निम्म 3. द मिड पॉइंट घ्या. दिस इज द मिड पॉइंट. इथं आपण A नाव दिले, इथं आपण B नाव देऊ. B. Join this B and P. B and P. This is the PB is the second median of triangle PQR. आता remaining vertex R आहे. त्याच्या अपोजिट साइड PQ आहे. PQ चा मिड पॉइंट फाइंड आउट करा. लेंथ PQ आहे 5. त्याच्या हाफ 2.5 येते. याला आपण C नाव देतो आपण. आणि तो मिड पॉइंट आणि R हे बाय युजिंग रूलर किंवा स्केल म्हणतो आपण त्याला यांना जोडून घ्यायचं. इफ ऑब्झर्व द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आपण त्यांचा जर तिन्ही मिडियनचा मध्यबिंदू बघितला तर तिन्ही जे मिडियन आहेत एका बिंदूत एकत्र येतात. त्या पॉइंटला सेंट्रॉइड म्हणायचं. काय म्हणायचं सेंट्रॉइड. आणि इट इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल लेटर G. सेंट्रॉइड हा G अक्षराने दाखवतात. ऑल मीडियन्स ऑफ एनी ट्रायंगल आर इंटरसेक्ट इन वन पॉइंट. दिस पॉइंट इज कॉल्ड सेंट्रॉइड. द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द सेंट्रॉइड. हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला सेंट्रॉइड म्हणतात. इट इज डिनोटेड बाय G. हा G अक्षराने जनरली दाखवतात. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पुस्तकामध्ये पान नंबर 21 वरती ॲक्टिव्हिटी आहे. ती ॲक्टिव्हिटी तुम्ही ॲक्टिव्हिटी 4 तुम्ही ती कन्स्ट्रक्ट करून तो चार्ट करून सोडवायची आहे. नाव टेक एक्झाम्पल नंबर 1 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 4.1. एक्झाम्पल 1 मध्ये तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे.
ट्रायंगल LMN दिलेला आहे. तुम्हाला विचारलं आहे इन ट्रायंगल LMN डॉट डॉट इज अन अल्टिट्यूड अँड डॉट डॉट इज अन मीडियन. ते अल्टिट्यूड कोणते आणि मीडियन कोणते. इफ यू ऑब्झर्व द फिगर यू नो द वाय इज द मिड पॉइंट ऑफ MN. वाय हा MN चा मध्यबिंदू आहे. अँड LX इज अ परपेंडिक्युलर डॉन ऑन साइड MN. हा L मधून समोर टाकलेला लंब आहे परपेंडिक्युलर. आपण लास्ट पिरियडला दोन्ही डेफिनेशन बघितले आहेत. अल्टिट्यूड तो परपेंडिक्युलर टाकला जातो समोरील बाजूला, त्याला म्हणायचं अल्टिट्यूड. सो इन दिस फिगर LX इज अ अल्टिट्यूड अँड LY इज अ मीडियन बिकॉज Y इज मिड पॉइंट. आताच आपण डेफिनेशन बघितली की मिड पॉइंट आणि व्हर्टेक्स यांना जोडणारा जो सेगमेंट आहे त्याला आपण मीडियन म्हणतो. नाउ टेक एक्झाम्पल नंबर 5 फ्रॉम प्रॅक्टिस 2.4.1. एक्झाम्पल इज ड्रॉ अ राइट एंगल ट्रायंगल XYZ. ड्रॉ इट्स मीडियन अँड शो देअर पॉइंट ऑफ कॉन्फरन्स बाय G. इथं तुम्हाला काटकोन त्रिकोण काढायला सांगितलेला आहे. सो फर्स्ट ड्रॉ अ लाईन. सुरुवातीला एक रेषा काढा अँड नेम ट्रायंगल नाव XY दिले. YZ सेगमेंट काढला अंदाजे. पुट प्रोटेक्टर ॲट पॉइंट Y. प्रोटेक्टर ठेवा किंवा हा सेट स्क्वेअर वापरा. मला राईट अँगल काढायचा आहे. इथेही पॉईंट घेतो अंदाजे घ्यायचा आहे. त्याला आपण अप्रॉक्सिमेटली म्हणतो. जॉईन दिस पॉइंट अँड Z अँड दिस पॉइंट अँड Y. जो तुम्हाला इथं X आला अँगल Y 90. सो बिकम्स ट्रायंगल XYZ राईट अँगल ट्रायंगल. ड्रॉ इट्स मीडियन म्हटलेलं आहे. मीडियन काढायचे. फर्स्ट फाइंड आउट द मिड पॉइंट ऑफ ईच साइड. प्रत्येक बाजूला मिड पॉइंट काढा. फर्स्ट YZचं मिड पॉइंट काढतो मी. YZची लेंथ 6.4 आहे. त्याची निम्मी मी घेतो 3.2. हा झाला मिड पॉइंट. याला मी A नाव देतो. A. जॉईन दिस XA बाय युजिंग दिस रुलर. पट्टी साईन जोडून घ्या. सिमिलरली फाइंड आउट द मिड पॉइंट ऑफ XZ. XZ डिस्टन्स आहे ते 7.3 आहे. मी अप्रॉक्सिमेटली 2 घेतो. त्याच्या निम्मत 3.6 येईल इथं. त्याला तुम्ही नाव B द्या. नेम दिस पॉइंट B and join BY by using this ruler. अशा पद्धतीने जोडून घ्या. अगेन फाइंड आउट द मिड पॉइंट ऑफ XY चा मिड पॉइंट घ्या. 4 आहे. त्याचा मिड पॉइंट 2 वरती अँड जॉईन दिस मिड पॉइंट बाय युजिंग दिस रुलर. नेम दिस पॉइंट C and observe this point of concurrence. याला आपण G असं म्हणणार आहे. हे तुम्हाला विचारलेलं आहे. शो देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ G. Then take example number 7 from this practice set. In this example, the diagram is given. Triangle ABC, AP, BQ and CR with the medians and G is the point of G is called centroid दिलेला आहे. आता एक प्रॉपर्टी असे आहे, तुम्हाला मी तो तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे. जो सेंट्रॉइड आहे तो त्या मीडियनला 2:1 2:1 2:1 या रेशोमध्ये विभागतो. याचा मिनिंग काय, अर्थ काय बघा. AP की तो AG अंतर हे 2 भाग असतं आणि GP अंतर हे 1 भाग.
समजा आता एकूण 30 असेल, AP 30 असेल तर AG हा 20 असणार आहे, GP हा 10 असणार आहे. एकूण मीडियनचे 3 भाग करायचे. 2 भाग हा मोठा भाग असतो आणि 1 भाग हा लहान असतो. आता हे तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. पॉइंट G इज द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल ABC. आता इफ RG दिले 2.5. आता हे RG बघा, RG 2.5 हे 2.5 आहे अंतर, आणि हे अंतर तुम्हाला GC विचारले तर हे अंतर लहान आहे. हा मीडियन हा 2:1 हा भाग 1 आहे, हा मोठा आहे म्हणजे हा 2 असणार आहे, म्हणजे दुप्पट असणार आहे. सो दिस GC इज डिस्टन्स इज 5 असणार आहे. किती असणार आहे? 5 असणार आहे. GC इज 5. देन टेक नेक्स्ट. लेंथ BG 6 दिलेलं आहे बघा, B इथं आहे, BG हे 6 दिले. आता हा मोठा BQ या मीडियनचा हा मोठा भाग आहे, हा लहान आहे म्हणजे हा दुप्पट आहे, याच्या निमपट हा असणार आहे. हे 6 आहे, BG 6 आहे म्हणजे B हा GQ 3 असणार आहे. तुम्हाला विचारलेलं GQ विचारलेलं नाही तर पूर्ण मीडियनची लेंथ विचारलेली आहे. हा BG 6 आणि GQ 3, 6 + 3 हा 9 असणार आहे. सिमिलरली 3 बघा, तिसरे लेंथ ब्लँक्स बघा. लेंथ AP 6 आहे, AP लेंथ ऑफ मीडियन, तर तुम्हाला पूर्ण मीडियनची लांबी दिली 6 दिलेली आहे. AG विचारलेले, हा मोठा भाग विचारला आहे म्हणजे 6चे 3 भाग करायचे, एका भागाची किंमत 2 येईल. हा AG 4 असेल आणि हा GP 2 असेल. AG विचारलेला म्हणजे हा 4 असेल आणि GP किती असणार आहे? हा राहिलेला 2 असणार आहे. सो हिअर वी कंप्लीट एक्झाम्पल नंबर 7 and practice set 4.1 and also complete topic. Remaining example you solve in your notebook. Thank you.